मुख भूरीश्वरं सिद्धिदं बल्लाळो मूढविनायकं चिंतामणि सेवरं देण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं भोजपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान मोठे दोन कटिपणी सावधान गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रावे त्रवती महाशूर नदी ख्याताचया गंडकी पूर्णा पंगाशूरन सावधान मालाकार परस्परे करगळा घालो निगो सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव तारं बलं चंद्रबलं तदेव विद्यां बलं दैवबलं तदेव लक्ष्यपदे तेजो स्मरामि सुमूर्त सावधान पृथ्वी हा लाडू दे बाळा हे बघ हा लाडू दे त्यांना दे की दोघांना तुळशीचं लग्न अशा पद्धतीने आमचं संपन्न झालेलं आहे. गुरुजी आलेले आहेत आणि इकडे बघा अशा पद्धतीने मी रांगोळ्या काढलेल्या आहेत. नेहमी मी अशा फुलांच्या रांगोळ्या काढते आणि प्रत्येक वर्षी म्हणजे माझ्याकडे 4 वर्ष झालं एकच तुळस होती आणि जवळजवळ ती माझ्या एवढी उंचीला झाली होती. म्हणून मी याच्या अगोदर तिला साडी म्हणजे माझ्यासारखी साडी तिला घालून अशी उभी करत होती. पण आत्ता हल्ली काय झालं, ती तुळस माझी गेली म्हणजे वाळली पूर्ण. तर मला तिला नाविलाजाने काढावी लागली आणि मग दुसरं रोपटं म्हणजे मंजुळा घालून मग छोटे रोपटे आले होते. तर इकडेही छोटं रोपटं आहे तुळशीचं. तर मग मी विचार केला की आता छोटं रोपटं आहे तर काय करायचं, कुठल्या पद्धतीने आपण याला सजावट केली पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं की आपण असं कोल्हापूरची महालक्ष्मी, आणि खूप दिवस झाले मी कोल्हापूरला पण गेले नाही, तर मला असं नेहमी वाटत होतं की सारखं महालक्ष्मी वगैरे. तर म्हटलं चला आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचंच, जशी महालक्ष्मीला साडी घालतात ना त्या पद्धतीने घालू. आपली तुळस पण छोटीच आहे. तर अशा पद्धतीने मी ही साडी नवीन आहे. जेव्हा मोरेसाहेब रिटायर झाले तेव्हा ऑफिसमधून मोरेसाहेबांना कपडे आणि मला ही साडी दिली होती. तर मी ही अजून घडी याची उलगडली नव्हती. साडी देवीला घालतानाच मी त्याचा ब्लाऊज पीस वगैरे कापला आणि ही साडी घातलेली आहे. अतिशय सुंदर साडी घातलेली आहे. म्हणजे मी प्रयत्न केला फक्त. तर देव म्हणतात ना आपण आपल्या हातून सगळं करून घेत असतो. तर त्याच पद्धतीने हे सगळं करून घेतलेलं आहे देवानं. आणि मोरेसाहेबांनी सुद्धा ओवाळलं. आज मोरेसाहेब ह्यावेळी आहेत. प्रत्येक वेळी कसं त्यांचं सेकंड शिफ्ट असतं तर ते ऑफिसला असतात. आत्ता रिटायर झाले तर ते घरी आहेत. त्यांनीसुद्धा ओवाळलं. पृथ्वीने पण लग्न लावताना बाळकृष्णाला हातामध्ये घेतलं होतं, बाळकृष्णाची प्लेट. आणि अशा छान पद्धतीने लग्न लावून झालं. ही साडीसुद्धा मी दिवाळीलाच घेतलेली आहे. मोरेसाहेबांनी मला पाडव्यासाठी घेतलेली आहे. पण ही सुद्धा मी घातली नव्हती कारण मी आजारीच होते. आता गेले जवळजवळ 2-3 महिने मी आजारीच आहे. ताप पीपसारखा मला येत असतो अधूनमधून. कामं करते परत हे सगळं चालूच असतं म्हणजे. तर अशा पद्धतीनं नैवेद्य पुरी भाजीचा नैवेद्य केलेला आहे. वरण भात, परत दही भात, साखर असं सगळं नैवेद्य दाखवलेलं आहे. यावर्षी आम्ही काही फराळाचं केलं नाही. तर ते बेसनाचे लाडू माझ्याकडे होते तर ते मी नैवेद्याला ठेवले. फळं ठेवली. इकडे थोडं असं डेकोरेशन केलं. इकडे दिवे लावले. आणि अशा पद्धतीने आमचं छानपैकी अगदी सुंदर थाटामाटात
मस्त असं तुळशीचं लग्न पार पडलेलं आहे. हे बाशिंग आहे. हा इकडे जो ऊस आहे तर हा नवरीचा मामा म्हटलं जातं. बोरं, चिंचा, आवळं सगळं ठेवलेलं आहे. इकडे हे सुद्धा बघा बाशिंग लावलेलं आहे तुळशीला. आणि खूप सुंदर प्रकारे अशा पद्धतीने इकडे रांगोळी, लाडू, पुरी भाजीचं नैवेद्य, आरतीचं ताट असं सगळं काही ठेवून खूप सुंदर अगदी थाटामाटात झालेलं आहे लग्न. तुमचं पण लग्न झालं असेल तर हे डेकोरेशन सगळं मी नेहमी ह्याला करतेच. दिवाळीला करत असते.